श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या जीवनामध्ये असे अनेक काही प्रकारची लोक असतात ना, त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि याला काय आपण म्हणत असतो तर शत्रुपीडेचा त्रास. या शत्रुपीडेच्या त्रासामुळे घरामध्ये आपल्या मुलांना नजर लागते, पतीला, घराला, कुटुंबाची आपली प्रगती थांबून जात असते. कधीच कोणतं काम जर आपण हातामध्ये घेतलं तर ते निर्विघ्नपणे कधीच पार पडत नाही. त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात. व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती यामध्ये कधीच आपल्याला यश मिळत नाही. त्यामुळेच आपल्या जीवनातील हा जो काही शत्रुपीडेचा त्रास आहे तर तो संपून जाण्यासाठी ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात, या विशिष्ट तिथींवरती जर आपण काही उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला होत असतात. त्यासाठीच हा एक उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे. हा उपाय तुम्ही, आज आहे वसंत पंचमी 2 फेब्रुवारी आणि 4 फेब्रुवारीला असणार आहे रथसप्तमी. तर या 2 दिवसांमध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. आज केला तरीही चालेल किंवा उद्या म्हणजे 4 फेब्रुवारीला तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल. संध्याकाळी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. दिवा हा आपल्याला का लावायचा असतो? कारण दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात. वसंत पंचमीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे सरस्वती तत्व आहे तर ते सहस्रपटीने, लाखो पटीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात. आणि रथसप्तमीच्या दिवशी आपण भगवान सूर्यदेवांची उपासना करत असतो आणि त्यावेळेस पृथ्वी तलावरती जे सूर्य तत्व असतात तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह असतात. आपल्याला फक्त 2च असे ग्रह आहेत तर ते आपल्याला डोळ्यांनी दिसत असतात. ते म्हणजे कोणते? एक तर चंद्र आणि दुसरा म्हणजे सूर्य. सूर्य जर आपला बलवान असेल आपल्या कुंडलीमध्ये तर आपल्याला सुख, संपत्ती, सत्ता, वर्चस्व प्रदान करण्याचं काम हे भगवान सूर्यदेव करत असतात. त्यामुळे भगवान सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी, माता सरस्वतीला, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला दिवा लावायचा असतो. आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये दिवा का लावतो? कारण दिव्यामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि या लहरी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या लहरींमध्ये जी ऊर्जा असते त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती, नकारात्मकता, इड्यापिडा ही संपून जात असते. त्यासाठीच आपल्याला दिवा लावणं हे खूप खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर हा दिवा जो आहे तर तो तुम्ही ज्या दिवशी लावणार असाल त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस 5 ते 9:30 या कालावधीमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. 9:30 पर्यंत नसेल शक्य तर रात्री 12 पर्यंत जरी तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल. तुम्हाला वाटलं की आपल्याला 2 दिवस हा दिवा लावायचा आहे, तुम्ही 2 दिवस लावू शकता, काहीच अडचण नाही. यामुळे आपले ग्रह स्ट्रॉंग होणार आहे आणि आपल्याला शुभ परिणाम देणार आहे. दिवा हा आपल्याला कोणता घ्यायचा आहे तर मातीची पणती जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतात, तांब्याचे, पितळाचे, चांदीचे, निरंजन, पण आपल्याला इथे वापरायची आहे ती म्हणजे मातीची पणती. मातीची पणती जी आहे तर ती पंचतत्वांपासून तयार झालेली असते. मातीच्या दिवे लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि त्याचबरोबर घरामध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार होत असतं. मातीचे दिवे हे पृथ्वी, आकाश, वायू, जल आणि अग्नी या 5 घटकांचा उपयोग करून दिवे बनवण्यासाठी तयार केलेले असतात. आपले शरीर आणि संपूर्ण निसर्ग याच 5 तत्वांनी बनलेला आहे. प्रज्वलित दिवा आपल्याला संदेश देतो की हे 5 घटकच अंधार दूर करतात. आपण या 5 घटकांचा अनादर कधीच करू नये. त्यामुळेच आपल्याला इथे मातीची जी पणती आहे तर ती आपल्याला घ्यायची असते. मातीच्या पणतीमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्यामुळे देवी देवता जे आहेत तर ते जागृत होतात आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण करत असतात. आता हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या काही अडचणी येत असेल, आपण खूप
कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत घरामध्ये तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल, त्याचबरोबर कोणतंही काम तुमचं निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरामध्ये कुटुंबाची, पतीची, मुलांची प्रगती थांबलेली असेल, शत्रूंचा त्रास तुम्हाला जाणवत असेल आणि कोणतंही काम जर तुम्ही हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये ते काम कधीच तुमचं निर्विघ्नपणे पार पडत नसेल, या ज्या काही समस्या तुमच्या समोर येत आहेत, तर त्या समस्या दूर होण्यासाठी, प्रत्येक काम आपलं पूर्ण होण्यासाठी, घरातील शत्रू संपून जाण्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. दिवा आता लावायचा कशा पद्धतीने? या उपायासाठी तुम्हाला 2 दिवे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. दिवे घेत असताना ते कुठेही तुटलेले, फुटलेले, खराब झालेले असे दिवे अजिबात घेऊ नका. व्यवस्थित दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जुने दिवे असतील तर ते व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला कलावा जो असतो ना, लाल कलरचा, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो, तर त्याची वात तुम्हाला या दिव्यांमध्ये टाकायची आहे. 2 वाती एकत्र करून त्या दिव्यांमध्ये तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे. तूपच तुम्हाला टाकायचं आहे. इथे तेल वगैरे तुम्हाला चालणार नाही. पण नसेलच तूप तर मग तुमच्याकडे जे कोणतं तेल असेल ते तुम्ही वापरू शकता. नंतर काय करायचं आहे तर तुम्हाला 2 प्लेट घ्यायचे आहे आणि त्या दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे. दोन्ही प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे, त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. आता ज्या 2 प्लेट घेतलेल्या आहेत त्या दोन्ही प्लेटमध्ये तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे दोन्ही दिवे जे आहेत तर ते सर्वात प्रथम आपल्या देवघरासमोर ठेवायचे. नंतर दोन्ही दिव्यांना तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा आणि एखादं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला 2 लवंगा जे असतात तर त्या हातामध्ये घ्यायचे आहेत. अखंड फुलवाल्या लवंगा असाव्यात आणि 2 तुम्हाला 1 रुपयाचे जे नाणी असतात ना तर त्या घ्यायच्या आहेत. हे जे साहित्य आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि उजव्या हातामध्ये धरून तुम्हाला माता लक्ष्मीचा जो ओम माय महालक्ष्मी नमो नमः हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला 108 वेळेस याचा मंत्र जप करायचा आहे, म्हणजे 1 माळ. नंतर तुम्हाला 1 लवंग आणि 1 रुपयाचं जे नाणं आहे तर त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे दोन्ही दिव्यांमध्ये 1 रुपयाचं 1 नाणं आणि 1 लवंग अशा पद्धतीने 1 दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर पहिला जो दिवा आहे तर तो उचलायचा आणि उचलून आपल्या मुख्य दरवाजामध्ये यायचं. मुख्य दरवाजात आपल्या उजव्या हाताला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. दिवा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार दिव्याला करायचा आहे, प्रार्थना करायची आहे देवीला, माझ्या घरामध्ये असणारे सर्व त्रास संपू दे अशा पद्धतीने. त्यानंतर दिवे थंड झाले दोन्ही की त्यानंतर दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं. जे दोन्ही 1 रुपयाचे नाणे आहेत तर ते आपल्याला स्वच्छ धुवून आपल्या जवळ पर्समध्ये ठेवायचे आहे आणि दिवेही स्वच्छ धुवून तुम्ही परत तुमच्या जवळ ठेवू शकतात. अशा पद्धतीने आपल्याकडे येणारा जो पैसा आहे तर तो स्थिर राहील, माता लक्ष्मीची अखंड आपल्यावरती कृपा होईल आणि जे कोणतं काम तुम्ही हातामध्ये घ्याल त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. असा हा प्रभावी उपाय तुम्हाला आज किंवा रथसप्तमी 4 फेब्रुवारीला असणार आहे त्या दिवशी तुम्ही करू शकतात. अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री